देवाचे उपवास धरले, वाऱ्या केल्या म्हणजे देव आपल्याला भेटेल, किंवा दानधर्म केलं की आपल्याला पुण्य लाभेल. हे सगळं मायेमुळे विश्व आपण निर्माण केलेलं आहे. या मायेच्या पलीकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला यथार्थ ज्ञान होणार नाही, सत्य ज्ञान होणार नाही. आणि म्हणून इथे समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी माया आणि तुम्ही हे दोघे वेगवेगळ्या प्रकारे कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आणि ही माया आणि आपण वेगवेगळे करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ सद्गुरूंमध्येच आहे. जसा अनेक पक्ष्यांमध्ये एकच पक्षी आहे ज्याचं नाव आहे राजहंस. हा राजहंस त्याला दूध आणि पाणी एकत्र करून प्यायला द्या, तो पाणी पिणार नाही, तो फक्त दूध